आज आपण ज्योमेट्रीमधला लेसन नंबर 2 बघणार आहे, पायथागोरस थेरम. याआधी आपण बघितलेलं होतं सिमिलॅरिटी. ज्याला सिमिलॅरिटी चांगल्या पद्धतीने समजला त्याला पायथागोरस थेरम काय होणार इझिली समजणार आहे. मी म्हणेन सिमिलॅरिटीचा प्रॉब्लेम सेट इझी होता, पण पायथागोरस थेरमचा प्रॉब्लेम सेट आहे तो मस्त आहे. प्रॅक्टिस सेट फार कमी आहे, प्रॅक्टिस सेट फक्त 2च आहे, 2.1 आणि 2.2, आणि त्याच्यानंतर लगेच प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेट पक्का करा, प्रॅक्टिस सेट नंतर केला तरी पण चालते, कारण प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन्स काय हार्ड नाही आहे. म्हणून हा सिमिलॅरिटी झाल्या लगेच आपण काय करायचं, पायथागोरस करायचा. ज्याला पायथागोरस चांगल्या पद्धतीने समजला त्याला जॉमेट्री चांगलं समजलं ते म्हणजे हे दोन एकमेकांचे को रिलेशन मधले लेसन्स आहेत. एक पहिला सिमिलॅरिटी आणि दुसरा आहे तो पायथागोरस थेरम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला एक 3 थेरम बघायचे आहेत, त्या बोर्डाला आलेले आहेत. मार्च 2013ला 2018ला ह्या थेरम परत रिपीट पडलेल्या होत्या. त्यामुळे काय झालं, जसं मी एक्सप्लेन करेन थेरम तसं ती लगेच काय करायची, परफेक्ट करायची. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लेटेस्ट स्टडी अशामध्ये पहिल्यांदा काय सांगितलंय, पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरस थेरम बघितलं तर आपल्याला 8th स्टँडर्डपासून झाले की काय करतो आपण, राईट अँगल ट्रायंगल सगळ्यात महत्त्वाचं. पायथागोरस जो असतो की तो फक्त कशामध्ये येणार, राईट अँगल ट्रायंगलमध्ये येणार. मग याच्यामध्ये आपण काय करतो, एका साईडचं काय करायचं, स्क्वेअर करायचा. म्हणजे एका साईडमध्ये हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 1 साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर. या बेसिसवरती आपली पायथागोरस थेरम हे आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. आता आपण एक एक पॉईंट व्यवस्थित बघूया. नवीन लेसन स्टार्ट केला आहे, सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरती स्टडी स्टार्ट करा. पायथागोरस थेरम पहिल्यांदा इथे लिहिते मी, पायथागोरस थेरम. In a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining 2 sides. आधी पायथागोरस थेरम आहे, आपल्याला एक्सप्लेन करायचं. इथं स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, पायथागोरस थेरम कुठल्या ट्रायंगलमध्ये ना, फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर्स ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. आता आपण हे डायग्रामने एक्सप्लेन करूया. मी इथं काय केलं, राईट अँगल ट्रायंगल काढलाय. त्या राईट अँगल ट्रायंगलचं नाव घेऊ आपण A, B and C. आता बरेच मुलांना 10th स्टँडर्डमध्ये गेल्यावर सुद्धा हायपोटेनियस कळत नसतोय. आपण पायथागोरस थेरम कसं लिहायचं, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. हे सांगितल्याशिवाय तुमचं पुढचं कसं तुम्ही सॉल्व्ह केलं बघितलं जात नाही. म्हणून पायथागोरस थेरममध्ये तुम्ही ज्या ट्रायंगलचं नाव लिहिणार त्यामध्ये कुठला अँगल 90 डिग्री आहे हे लिहायचं, कारण 90 डिग्री आल्याशिवाय पायथागोरस येत नाही. बरे तुमचं खालचं सगळं बरोबर आहे, पण तुम्ही 90 डिग्री दाखवलं नाही तर तुमचा क्वेश्चन चेक केला जाणार नाही. म्हणून पहिल्यांदा लिहायचं ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय सांगते, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. त्याचं मिनिंग काय सांगतो, इकडे लक्ष द्या. आता हा 90 डिग्री आहे, 90चे जे अपोजिट आहे ना त्याला काय म्हणतो आपण, हायपोटेनियस. मराठीमध्ये त्याला कर्व म्हणायचं. AC स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द रिमेनिंग 2 साइड्स. आता रिमेनिंग 2 साइड्स कुठल्या रडल्यात, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. जुन्या सिलेबसमध्ये काय असायचं, याच्यावरती तुम्हाला एक 3 व्हॅल्यूज दिल्या जायच्या आणि ते तो राईट अँगल ट्रायंगल आहे की प्रूव्ह करून सांगा म्हणलं जायचं. पण आता त्याचं नाव बदलून काय दिलेलं आहे, पायथागोरियन ट्रिपलेट असं त्याचं नाव दिलं. कारण पुस्तक बदललंय, नाव पण चेंज झालेलं आहे. आता पायथागोरियन ट्रिपलेट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काही वेळा 1 मार्क लिहिल तर काही वेळा काही 2 मार्क सुद्धा येईल. समजलं हे सगळ्यांना व्यवस्थित की
पहिली सुरुवातच आपण कशापासून केली आहे, पायथागोरस थेरम पासून केली आहे. परत एकदा सांगते, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर्स ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू सेट्स. म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर केला तर रिमेनिंग टू सेट्सची इतका असायला पाहिजे, तर तो काय असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल असणार. आता ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, पायथागोरियन ट्रिपलेट. इझी आहे, काय अवघड नाही आहे. नेक्स्ट पॉइंट इज पायथागोरियन ट्रिपलेट. आता हे इम्पॉर्टंट आहे, आपल्याला 1 आणि 2 मार्क्स तिथे बाजूला लिहायचं. हे इम्पॉर्टंट किती मार्क्स येणार पेपरला ठरलेलं आहे बोर्डाला, हे 2 मार्काला त्यांनी पायथागोरियन ट्रिपलेट दिलं जाते. आता व्हॉट इज मीन्स बाय द पायथागोरियन ट्रिपलेट? In a triplet of natural number, if the squares of larger number is equal to the sum of squares of remaining two numbers then the triplet is called Pythagorean triplet. आता इथं काय लिहिलं स्टेटमेंटमध्ये आणि आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल बघितलं तर आपल्याला पटकन लक्षात येणार आहे. व्हॉट इज मीन्स बाय द पायथागोरियन ट्रिपलेट? आता ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आहे ना, इन अ ट्रिपलेट अ नॅचरल नंबर इफ द स्क्वेअर्स ऑफ द लार्जर नंबर इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर, दिस ट्रिपलेट इज नोन एज द पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे ते तुम्हाला काय करतील, 3 नंबरचा एक ग्रुप देते, त्याला काय म्हणायचं, ट्रिपलेट म्हणायचं. त्या ट्रिपलेटमध्ये सगळ्यात ग्रेटर नंबर कुठला आहे तो चॉईस करायचा, त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. त्याचा स्क्वेअर केला, मग रिमेनिंग 2 सेट्स आहेत की नाही त्याचा स्क्वेअर करून बघायचा. स्क्वेअर करून त्याचा काय करायचं, सम करायचं. सम केल्यानंतर दोन्ही इक्वल आलं तर ते जे नंबर्स दिले, ते जे ट्रिपलेट दिले ते काय असायला पाहिजे, पायथागोरियन ट्रिपलेट. प्रत्येक वेळेला असेल असं नाही, काही वेळेस सम वेगवेगळे येऊ शकतील, मग तिथं जायचं इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. समजलं? आता आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल बघितलं की लक्षात येतं. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. आपल्याला एक ट्रिपलेट दिलाय 11, 60, 61. ठीक आहे, आता कसं करायचं, सगळ्यात लार्जेस्ट नंबर कुठला आहे, 61 आहे, त्याचा आपण काय करायचं, स्क्वेअर करायचा. 61चा स्क्वेअर केल्यानंतर मी टेक्स्टबुकमधून घेतलंय, त्याचा स्क्वेअर बघा 3721 इतका आहे. ह्याला इक्वेशन काय दिलं, फर्स्ट द्यायचं. त्यानंतर आपण काय करायचं, रिमेनिंग 2 सेट्स कुठल्या दिल्यात, 11चा स्क्वेअर प्लस 60चा स्क्वेअर. 11चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, 1 to 1 प्लस 6चा स्क्वेअर किती, 36. त्याच्यावरती 2 0 देऊया, ह्यांची ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यानंतर इथं किती येणार, 1 2 7 3. ह्याला इक्वेशन काय दिलं, 2 दिलं. बघा दोन्ही व्हॅल्यू सेम आलेत की नाही, सेम आलेले. आपण इथं काय म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणून आपल्याला 3 ट्रिपलेट दिले. हे काय आहे, इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. समजलं? एवढं सोडवलं, फक्त हाफ मार्क बोर्ड देणार, खाली फुल सेंटेन्स मध्ये लिहायला पाहिजे. 11, 60,
61 is a Pythagorean triplet. समजलं? ज्याला हे समजलं चांगल्या पद्धतीनं त्याला प्रॅक्टिस सेट 2.1 यातला क्वेश्चन समजला. काय असणार आहे त्यांनी सांगताना काय सांगितलंय, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द लार्जर नंबर. पहिल्यांदा काय करायचं, लार्जर नंबर आपल्याला बोलतोय त्याचा स्क्वेअर करायचा, राहिलेल्या रिमेनिंग टू नंबर असणार आहे त्याचे स्क्वेअर करून काय करायचे आपल्याला सम करायचं. दोन्ही इक्वल आलं तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड म्हणायचं. सपोज दॅट असं पण इक्वल येणार नाही तर तिथं काय म्हणायचं, इट इज नॉट इक्वल टू, आणि शेवटी काय लिहायचं, इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे. आता हे खूप सोपं होतं. मी तुम्हाला होमवर्कला गणित देणार आहे, मग त्याच्यानंतर थेरम स्टार्ट करूया आपण. इथलं पुसूया आपण. आता इथं मी तुम्हाला होमवर्कला गणित देते. प्रॅक्टिस सेट 2.1 यामध्ये बघा पहिला ट्रिपलेट दिलाय 3 5 4, सेकंड 4 9 12, थर्ड एग्जाम्पल 5 12 13, फोर्थ एग्जाम्पल 24 70 74, फिफ्थ 5 12 13 आणि लास्ट 6 11 60 61. या आता मी लिहिलेलं आहे तेच आहे. ठीक आहे. ही साधी सोपी गणित आहे. त्याला आता कसं समजण्यात वेळ घालवायला नको. तुम्हाला समजवा म्हणजे थांबा एका एक्झाम्पल करून दाखवा. आता हे दरवेळेला ट्रिपलेट येईलच असं नाही आले त्याचं बघूया. हा आता हा क्वेश्चन बघूया. नाही तर सेकंड वाला बघूया, जे येणार नाही ते बघूया. ट्रिपलेट काय दिलंय 4 9 12. त्याच्यातला लार्जर नंबर कुठला आहे 12. 12चा काय करूया स्क्वेअर करूया. 12चा स्क्वेअर केला 144. इक्वेशन फर्स्ट रिमेनिंग टू साइड 4चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर आपला किती आहे 16. 9चा स्क्वेअर किती आला 81. ॲडिशन करायची आपल्याला 81 प्लस 16 6 प्लस 1 7 8 प्लस 1 9 इथं आलं 97. बघा मगाशी आपण ट्रिपलेट आहे बघितलं होतं. आता हे ट्रिपलेट आहे का नाही आहे दिसतंय. ॲडिशन सम एकसारखे येत नाही आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 square plus 9 square. So 4 9 12 is not a Pythagorean triplet. ठीक आहे. मी दोन्ही पद्धतीची गणित करून दाखवली होती. समजा काही वेळा 1 मार्क केले, काही वेळा 2 मार्क. हा प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तो तुम्ही करायचा आहे. सोपे गणित आहे, ह्याच्यात आपल्याला वेळ नको ठेवायला. अजून खूप गणित आहे त्याच्या या बेसिसवरती आपल्याला ती बघायची. ठीक आहे. आता बघा याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 यामधला काय बघितला क्वेश्चन फर्स्ट बघितला. आता त्याच बेसिसवरती आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने कसा क्वेश्चन विचारतील ते बघूया. हे हा असे प्रश्न बोर्डात जास्त येतात त्यामुळे आधी मी क्वेश्चन लिहिते आणि मग तुम्हाला समजून सांगते. हा आपल्या टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला वेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. इथं लिहा एक्स्ट्रा आणि IMP करा. IMP फॉर 2 मार्क. स्टेटमेंट वगैरे व्यवस्थित दिलं नाही म्हणून मार्क जातात. इन ट्रायंगल LMN L is equal to 5, M is equal to 13, N is equal to 10.
अ राईट angled triangle, right angled triangle or not. आता या क्वेश्चन मध्ये ट्रिपलेट सांगितलं का नाही सांगितलं. एक ट्रायंगलचं नाव दिलं. ट्रायंगलचं नाव काय आहे? एलिमेंट आहे. त्यामध्ये त्याच्या सगळ्या साईड्स दिल्या. L5 दिलाय, M13 दिलाय आणि L12 दिलाय. आणि क्वेश्चन काय विचारलाय की ट्रायंगल एलिमेंट इज अ राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट. मग इथं तुम्ही ट्रिपलेटची प्रॉपर्टी वापरून चालत नाही. मग इथं काय होतं, बऱ्याच मुलांना हे गणित हे व्यवस्थित सॉल्व्ह करायला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. IMP करा हे 2 मार्क्ससाठी. मग काय होतं, त्यांनी स्टेटमेंट शेवटी व्यवस्थित लिहिलं नाही म्हणून परत 1 मार्क कमी होतं. मग असं सोपं गणित आहे. मग आपल्याला चुकतंय कुठं, तर स्टेटमेंटमध्ये. ते कसं करायचं बघा. आता मगाच्या सारखंच लिहूया आपण इथं एक ट्रायंगल एलिमेंट कारण हे ट्रिपलेट नाही आहे. L इज इक्वल टू 5, M इज इक्वल टू 13 अँड N इज इक्वल टू 12. आता परत आपण इथं लार्जेस्ट साईज लिहूया. M स्क्वेअर करूया, 13चं स्क्वेअर करूया. 13चं स्क्वेअर किती आलं 169. आता रिमेनिंग 2 साईड्स कुठले आहेत? Lचं स्क्वेअर प्लस Nचं स्क्वेअर. Lची व्हॅल्यू किती आहे? 5चं स्क्वेअर प्लस 12चं स्क्वेअर. 5चं स्क्वेअर किती आहे? 25. 12चं स्क्वेअर 144. ह्याची ॲडिशन किती आली? 169. आता इथं जे मी स्टेटमेंट वापरणार आहे ते स्टेटमेंट महत्वाचं आहे. इथं स्टेटमेंट आपण काय लिहायचं? बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता कॉन्व्हर्स मध्ये काय लिहायचं आपण? आता बघा हे ट्रिपलेट असतं तर आपण डायरेक्ट लिहिलं असतं इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. पण हे ट्रिपलेट नाही आहे. एका ट्रायंगलमध्ये 3 साईड्स दिलेले आहेत. ते आपण ट्रिपलेट सारखं सोडवायचं. पण इथं प्रॉपर्टी काय लिहायची? बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम काय सांगते की जर एक लार्जेस्ट साईड आहे तिचा स्क्वेअर केला, तिचा स्क्वेअर केल्यानंतर रिमेनिंग 2 साईड्स रिमेनिंग 2 साईड्सचा स्क्वेअर केल्यानंतर ते इक्वल येत असेल तर तो काय असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. समजून मी काय काय सांगितलं ते की जी लार्जेस्ट साईड आहे तिचा स्क्वेअर करा आणि रिमेनिंग 2 साईड्सची आपण सम केली, ॲडिशन केली तर ती त्याच्या इतके येत असेल तर तो ट्रायंगल काय असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. त्या प्रॉपर्टीला आपण इथं काय म्हणायचं? बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम कसं लिहित होतो? ट्रायंगलमध्ये 90 डिग्री दाखवत होतो आणि त्याच्यानुसार पायथागोरस लिहित होतो. कॉन्व्हर्स म्हणजे त्याच्याबरोबर उलटं की 2 रिमेनिंग 2 साईड्स इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर असं जर येत असेल तर तो काय असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. सो ट्रायंगल एलिमेंट इज राईट अँगल्ड ट्रायंगल. ठीक आहे. इथं तुमचं हे इम्पॉर्टंट या पद्धतीचं म्हणजे दरवेळेला ट्रिपलेटच आपल्याला विचारतील असं नाही. ह्या पद्धतीचं पण बोर्ड काय करते? क्वेश्चन विचारते. तुम्ही बरेच मुलं काय करतात? सॉल्व एक्झाम्पलच बघत नाही. पण सॉल्व एक्झाम्पलमधलं पण गणित बरेचशी येतात आणि मुलांना काय वाटतं हे की टेक्स्टबुकच्या बाहेर आहे हे आम्ही केलंच नाही. फक्त प्रॅक्टिस सेट करायचं हे डोक्यातनं काढून टाका. आता बघा मी तुम्हाला बऱ्याचशा प्रॉपर्टी सांगितली. पहिल्यांदा पायथागोरस थेरम सांगितलं, ट्रिपलेट सांगितलं, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे काय सांगितलं. आता याच्यानंतर आपल्याला गेल्या वर्षी तुम्हाला ज्योमेट्रीमध्ये झालेलं होतं 30, 60, 90 आणि 45, 45, 90. त्या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती परत आपल्याला 2-2 मार्काचे क्वेश्चन आहे. आता ते प्रॉपर्टी बघूया. नेक्स्ट प्रॉपर्टी 30, 60, 90. बघूया पुढचं मी लिहिणार आहे प्रॉपर्टी ऑफ. विसरला असणार तुम्ही 9वीतलं, त्यात आणि परीक्षा घालण्यात यावर्षी त्यामुळे तर सगळं प्लॅन झालं. प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. आता ही प्रॉपर्टी काय सांगते? आधी स्टेटमेंट लिहूया. स्टेटमेंटनुसार एक्सप्लेन करून बघूया कशी कशी असणार. इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल if acute
acute angles of right hand. Right angled triangle are 30 degree and 60 degree. Then the side opposite to 30-degree angle is half of the hypotenuse and side opposite to 60-degree angle is √3/2 times the hypotenuse. आता काय सांगितलं हे आपल्याला 9चं झालेलं होतं, पण या प्रॉपर्टीच्या बेसवरती आपल्याला परत सम दिलेले आहे. मग काय सांगितलंय, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90. आता ही प्रॉपर्टी आपल्याला हा लेसन सगळा राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्टडी करायचा आहे. मग acute angles of right angle triangles are 30 degree and 60 degree. Then side opposite to 30 degree angle is the half of the hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 times of the hypotenuse. हे स्टेटमेंट मध्ये मी साधं तुम्हाला सोपे शब्द सांगते. 30च्या अपोजिट साईड जी आहे ना ती हायपोटेन्यूस पेक्षा काय असायला पाहिजे, हाफ असायला पाहिजे. आणि 60च्या अपोजिट जी साईड आहे ना ती किती असायला पाहिजे, √3/2 इंटू हायपोटेन्यूस असायला पाहिजे. असं आपल्याला स्टेटमेंट मध्ये लिहिलं ना काही समजत नाही, फिगर करून बघूया म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. आता मी एक राईट अँगल ट्रायंगल काढला, नाव PQR. मी हा अँगल आहे तो 30 डिग्री घेते आणि हा अँगल आहे तो किती घेऊया आपण, 60 डिग्री घेऊया. आता इथे सारखं काय म्हणलं जातं, इन राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल इज 30 डिग्री. 30 डिग्रीच्या अपोजिट साईड बघायची, ह्या 30च्या अपोजिट कुठली आली, PQ. ती हायपोटेन्यूस पेक्षा काय असणार आहे, हाफ असणार आहे. आता असं लिहूया, ट्रायंगल PQR इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल्स. हा ट्रायंगल पहिल्यांदा कसला आहे तो आधी सांगायचा, नुसतं राईट अँगल असून चालणार नाही. हा 30, 60, 90चा आहे, साधं सोपं आहे. आता 30 डिग्री, 30च्या अपोजिट साईड बघायचं. अपोजिट साईड्स कुठले आहे, PQ. 30च्या अपोजिट साईड हे हायपोटेन्यूस पेक्षा काय असते, हाफ असते. हायपोटेन्यूस कुठला आपला, PR. मग 30 द साईड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. म्हणजे 30च्या अपोजिट साईड PQ आली, मी इथं लिहिलं हाफ इंटू हायपोटेन्यूस. समजलं. इथं आता असं लिहिते मी, लिहिलं द साईड अपोजिट टू 30 डिग्री. ठीक आहे. आता 60चा अँगल कुठला आहे, P आहे. 60च्या अपोजिट साईड्स बघायचे, कुठली आहे, QR. मग ही हायपोटेन्यूसची किती असणार आहे, √3/2 इंटू हायपोटेन्यूस. जी 60ची अपोजिट साईड असते ती हायपोटेन्यूस पेक्षा √3/2 टाइम्स काय असते, जास्त असते. √3/2 इंटू हायपोटेन्यूस. याचा रिझन काय ना, साईड अपोजिट टू 60 डिग्री. ह्या दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी की आपण ते काय केलं तो विसरलं जातं. आता या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन्स कसा विचारला जातो बघा. हे 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. आपण क्वेश्चन्स बघूया आणि तुम्हाला विचारलं काय जातं आणि सॉल्व्ह कसं करायचं. मी प्रॉपर्टी सांगत एक्झाम्पल घ्यायला लागले. काय एक्झाम्पल घ्यायला, सॉल्व्ह एक्झाम्पल मध्येच घ्यायला लागले, कारण तुम्ही करत नाही कोण. आणि ते सॉल्व्ह एक्झाम्पल एकदा नजरेतून आपल्याला गेली की आपल्याला प्रदर्शित करायला सोपं जाईल. आपण एक एक्झाम्पल बघूया त्याच बेसिसवरती. आपण एक एक्झाम्पल असं घेऊ,
ट्रायंगल LMN घेऊया. LMN हा M 90 डिग्री आहे, हा N 60 डिग्री आहे आणि L हा 30 डिग्री आहे. आता याच्यामध्ये असं दिलंय इन ट्रायंगल LMN L is a 30 degree, angle M is a 90 degree, angle N is a 60 degree, and LN is equal to 6. Find LM and MN. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. फिगर दिल्यानंतर आपल्याला पटकन समजायला पाहिजे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्यामध्ये त्यांनी डेटा काय दिला, हायपोटेन्यूज दिला. हायपोटेन्यूज हा किती आहे, 6 सांगितला. याच्यावरून तुम्ही LM आणि MN काय करा, फाइंड आउट करायचं. आता प्रॉपर्टी सांगितली त्या बेसिसवरती काय करायचं, फाइंड आउट करायचं. पण लिहिण्याची पद्धत कळायला पाहिजे. जसं आपल्याला अल्जेब्राला इझिली मार्क मिळतात तसं जॉमेट्रीला इझिली मिळत नाही. जॉमेट्री प्रत्येक गोष्टीमध्ये काय म्हणतात, तुम्ही रिझन द्या, रिझन शेट आम्ही चेक करणार नाही. त्यामुळे आपण सगळं जरा, आणि जॉमेट्रीला वेळ पण पुरत नाही. म्हणून जॉमेट्रीचे जेवढे सोपे क्वेश्चन असतात, वेळ मिळाला म्हणून लिहित बसायचं नाही, कारण शेवटच्या प्रश्नाला काय होतं, वेळ पुरत नाही. आणि एखादा आपण स्टेप विसरलं तर पुढची थेरम सगळी ब्लँक होते. त्यामुळे टाइम वेस्ट करायचं नाही, कारण आपल्याला पण रिचेक करायचंच नाही. इथं वेळ ट्रायंगल LMN किंवा असं नाही, ट्रायंगल LMN इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल्स. हा LMN आहे तो 30, 60, 90चा ट्रायंगल आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कुठल्या सेट्स सांगितले आहेत, LM आणि MN करा. LM म्हणलं तर ही LM इथं आहे, त्याच्या अपोजिट अँगल कुठे, 60 आहे. मग 60च्या अपोजिट सेट्स किती असणार आहे, √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग आता पहिल्यांदा आपण LM करू. LM इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. इथं रिझन लिहायचं परत, साईड अपोजिट टू 60 डिग्री. हे झाल्यानंतर आता आपण व्हॅल्यू पुट डाऊन करूया. √3/2 LN ची व्हॅल्यू दिली आहे 6. इथे डिवाइड करूया, 2 1 जा 2, 2 3 जा 6. LN इज इक्वल टू 3√3. आता इथं काय आपल्याला युनिट दिलेलं नाही आहे. LN इज इक्वल टू 3√3 युनिट. आता यांचं काय मल्टिप्लाय करत बसायचं नाही, लोक तिथे डोकं चालवायचं नाही. रूटमध्ये आहे ना, त्याला रूटमध्येच ठेवायचं, मल्टिप्लाय वगैरे काही करत बसायचं नाही. हा याची व्हॅल्यू ठेवली. ठीक आहे, आता आपण कुणाचं करायचं, 30च्या अपोजिट साईड करायचं. आता 30च्या अपोजिट साईड कुठली आहे, MN. आणि 30च्या अपोजिट साईड ही हायपोटेन्यूज पेक्षा किती असते, हाफ असते. MN इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेन्यूज. इथं रिझल्ट लिहूया, साईड अपोजिट टू 30 डिग्री. हाफ इंटू LN आपल्याला किती दिलाय, 6 दिलाय. इथं डिवाइड करूया, 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे MN ची व्हॅल्यू इथे आली 3 युनिट. आणि इथं आपला हा क्वेश्चन कंप्लीट. असं डोक्यात घ्यायचं नाही की फक्त आपल्याला 60च्या अपोजिट विचारतील किंवा एक कुठला तर ह्या दोघांचं विचारतील, तसं काही नाही. कितीही मार्काला विचारलं तर आपल्याला नेहमी काय यायला पाहिजे. हे 9th स्टँडर्डमध्ये झालेलं होतं, रिव्हिजन करावलं आपण. ही प्रॉपर्टी आपली झाली 30, 60, 90 आणि त्याच्यावरती एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. या बेसिसवरती प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा, आपल्याला सॉल्व्ह करायला येतं का. पुढची प्रॉपर्टी बघू. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, प्रॉपर्टी ऑफ 45, 90 डिग्रीज ट्रायंगल. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की द ॲक्यूट ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल are 45 and 45. Then each of the perpendicular
perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. ही पण प्रॉपर्टी गेल्या वर्षी झालेली होती. राईट अँगल ट्रायंगल आहे, पण आता आपण अँगल काय केले, बदलले गेले. आता समजा अँगलचं माप किती आहे, 45. देन द परपेंडिक्युलर साइड इज द 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूज. म्हणजे काय बघूया, एक्झाम्पल आपण इथे घेऊया. मी हा राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे, याचं नाव देऊया आपण सोपं PQR. हा 45 अँगल आहे आणि हा पण किती आहे, 45 अँगल. आता इथं काय शब्द वापरलाय, इफ द right angle triangles are the 45, then the perpendicular side is the 1/√2 times the hypotenuse. आता परपेंडिक्युलर करणारे साइड्स कुठले आहेत बघा, QR आणि PQ. ज्या वेळेला ट्रायंगलमध्ये 45, 90चं ट्रायंगल येईल त्यावेळी तुम्ही काय इथं दोन साईड्स देणार आहे. मगाच्या ट्रायंगलमध्ये काय होतं, एक 30ची साईड बघत होतो, एक 60ची साईड बघत होतो. पण आता इथं काय केलंय, 45, जिथं ज्या परपेंडिक्युलर करतात त्या दोन्ही साईड्स घ्यायच्या. म्हणजे कुठल्या घेणार तुम्ही, PQ आणि QR. आता हे परपेंडिक्युलरचं कळत नसेल तर परत एकदा सांगते, 45ची अपोजिट साईड कुठली, QR. आणि ह्या 45 अँगल ह्या आरची अपोजिट साईड कुठली आहे, PQ. म्हणजे बघा परपेंडिक्युलर करणारे आले की साईड्स त्या घ्यायच्या. मग त्या हायपोटेन्यूजपेक्षा किती टाइम्स असणार आहे, 1/√2 इंटू हायपोटेन्यूज साईड अपोजिट टू 45 डिग्री. समजली प्रॉपर्टी. या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन विचारतील. म्हणजे काही वेळेला आपल्याला काय करतील, हायपोटेन्यूज दिला जाईल आणि काय सांगितलं जाईल, रिमेनिंग 2 साईड्स काढा. एक साईड काढली म्हणजे पुढची आपोआपच देणार आणि ह्या दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. आपण या बेसिसवरती क्वेश्चन्स बघूया कसा दिला तो. एक्झाम्पल बघा, ट्रायंगल ABC या ADC मध्ये हा C 45 डिग्री दिलेला आहे आणि हा A पण किती आहे, 45 डिग्री आहे. आणि आपल्याला हायपोटेन्यूज दिला आहे तो 8√2 दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, CD फाइंड आउट करायचं. ट्रायंगल ADC angle C is a 45 degree. AC is equal to 8√2 find AD असं विचार. आता इकडे बघा, या क्वेश्चन्समध्ये C किती दिला आहे, 45 दिला आहे. हा D किती आहे, इथं राईट अँगल दाखवला म्हणजे हा 90. मग असं म्हणायचं नाही की मॅडम आता समजा इथं मी दिलेलंच नाही, हा 90 आणि हा 45. मग रिमेनिंग हा अँगल किती असणार आहे, 45 असणार आहे. ह्या दोघांची बेरीज करा, 180 मधून मायनस करा, रिमेनिंग अँगल किती आहे ना, 45. तर साधं सोबत एक 90 आणि एक 45. मग राहिलेला हा अँगल पण किती असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. आपण पहिल्यांदा लिहायचं आन्सरमध्ये, ट्रायंगल ADC इज 45, 90 डिग्री ट्रायंगल्स. हा कसला ट्रायंगल्स आहे हा ते सांगायचं. आता आपल्याला कुठली साईड विचारली आहे, AD. त्यांनी काय केलं, CD पण विचारली, कुठली पण साईड विचारू दे, 45च्या अपोजिट ह्या दोन्ही सेमच असणार. मग इथं आपल्याला AD विचारले म्हणून मी इथे लिहिते AD इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कुठला आहे, AC. इथं रिझन देऊया, साईड अपोजिट टू 45 डिग्री. आता 1/√2 लिहिले इथं मी. इथे AC ची व्हॅल्यू किती आहे, 8√2 आहे. √2ला √2 कॅन्सल झाले. AD इज इक्वल टू 8 युनिट. असा 1 मार्काला किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारतील. आता काही वेळा काय करतील, ही साईड देते आपल्याला हायपोटेन्यूज फाइंड आउट करा म्हणते. हा 1/2 इथं डिवाइड, साईड चेंज केल्यावर काय झाला, मल्टिप्लाय. फक्त रूटमध्ये ज्या किमती असतात त्याचं काही करायचं नाही, आहे तसं फक्त मल्टिप्लाय करून ठेवायचं. म्हणजे 5√2 येईल, 3√2 येईल. ह्याचा आपलं डोकं चालून काय काय करत बसायचं नाही, गुणाकार. आलं लक्षात, ठीक आहे.
आता मी तुम्हाला आजच्या लेक्चरपर्यंत आता आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी बघितल्या. पहिल्यांदा पायथागोरस थेरम मी तुम्हाला सांगितले, त्याच्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेट सांगितलं, 30, 60, 90 डिग्रीजचं सांगितलं, 45, 45, 90 सांगितलं, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम सांगितलं. सगळ्या प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहेत, कारण हे ज्याला बेसिक समजतं आहे त्याला 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स काय अवघड जाणार नाही. आता पुढचं जे घेणार आहे ती थेरम आहे. ती थेरम लक्ष देऊन ऐकायचं आणि आज घरी जाऊन चांगलं म्हणजे पाठ करायचं, लिहून काढायचं, सातत्यानं बघायचं. की मार्च 2013ला 4 मार्काला आलेली आहे. काय थेरम आहे ती बघूया पहिल्यांदा. आता बघा पुढची फर्स्ट थेरम आहे. बघा आजपासून सांगितलं होतं ते गेल्या वर्षीचा आपल्याला आतापर्यंत झालं होतं, त्याच्या बेसिसवर ते क्वेश्चन्स होते आणि ते आपण सॉल्व्ह केले होते. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा चालू झाला तो म्हणजे थेरमचा. ही थेरम इम्पॉर्टंट आहे आणि ही थेरम मार्च 2013ला 4 मार्क्ससाठी विचारली होती. जे जे क्वेश्चन बोर्डाला विचारले असतात ते बाजूला कलर पेननी, ग्रीन पेननी किंवा रेड पेननी लिहून ठेवा. काय थेरम आहे बघा. In a right angled triangle, if an altitude is drawn to the hypotenuse, then two triangle is the frontal. आता इकडे बघा, साधं सोपं लक्षात कसं ठेवायचं. पहिल्यांदा आपल्याला फिगर कशी काढायची बघा. तुम्ही जो स्टेटमेंट रीड करणार त्याच्यावर फिगर इम्पॉर्टंट आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. इफ अँड अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. आता आपल्याला एक अल्टिट्यूड ड्रॉ करायचे. अल्टिट्यूड कुणावरती ड्रॉ करायचे आहे, हायपोटेनियसवरती. द अल्टिट्यूड ड्रॉन टू द हायपोटेनियस म्हणजे अशी फिगर येईल आपल्याला. ड्रॉन केलं, अल्टिट्यूड आहे म्हणजे इथं काय असणार आहे, हा 90 डिग्री आलेला असणार आहे. 90 डिग्रीच्या बेसिसवरती आपल्याला थेरम प्रूव्ह करायचं आहे. मग आपल्याला काय झालं, देन द टू ट्रायंगल इज द फ्रंट. ज्या वेळेला आपण ही अल्टिट्यूड ड्रॉ करणार त्यावेळेला आपल्याला 2 ट्रायंगल मिळाले परत. मग हे 2 ट्रायंगल पुढे काय सांगितलं बघा. देन 2 ट्रायंगल इज द फ्रंट विल बी सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. हे 2 ट्रायंगल जे मिळालेले आहेत त्या ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असणार आहे. ह्या स्टेटमेंटवरून आपण थेरम लक्षात ठेवणार आहे. मी पुन्हा एकदा सांगते बघा. एक आपण काय करायचं, फिगर कशी लक्षात ठेवायची बघा. राईट अँगल ट्रायंगल सांगितलं, राईट अँगल ट्रायंगलचं ड्रॉ करा. त्याला तुम्हाला जे आवडते नाव द्या. ABC नाव द्या, PQR नाव द्या, XYZ द्या, एलिमेंट द्या. तुम्हाला ज्या सोप्या पद्धतीने लक्षात होते ते आपल्याला नावं द्यायचं. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं आहे, ड्रॉ अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनियस. इथं काय करायचं आहे, ह्या पॉईंटमधून एक ह्या हायपोटेनियसवरती एक काय करायचे, अल्टिट्यूड्स काढायचे. अल्टिट्यूड काढली. आता आपल्याला काय झालं, ह्या अल्टिट्यूड काढल्यामुळे 2 ट्रायंगल मिळाले आहेत. आता समजा मी ह्याला नाव दिलं A, B, C आणि D झालं. पहिला मूळ आपला ओरिजिनल ट्रायंगल कुठला होता, ABC. इथून मी काय काढलं, एक अल्टिट्यूड काढली. ही अल्टिट्यूड कुणावरती काढलेली होती, हायपोटेनियसवरती काढलेली होती. हायपोटेनियसवरती अल्टिट्यूड काढल्यामुळे हे 2 ट्रायंगल मिळाले. कुठले ट्रायंगल, ट्रायंगल ABD आणि कुठला दुसरा ट्रायंगल BDC. मग हे 2 ट्रायंगल जे मिळाले आहेत ते ओरिजिनल ट्रायंगलला काय असायला पाहिजे, सिमिलर असायला पाहिजे. मग ओरिजिनल ट्रायंगलचं नाव काय आपलं, ABC. आणि हेच आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. समजलं. फिगर वाईज, फिगरनुसार कसं लक्षात ठेवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण पहिल्यांदा फिगर ड्रॉ करूया, गिवन लिहूया, प्रूव्ह लिहूया, म्हणजे तुम्हाला इथं पण समजेल. फिगर कशी ड्रॉ करायची मी सांगितले. आणि इथं राईट अँगललाच यायला पाहिजे, कारण आपण हे सगळं राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भातच बघायला. एकदम मी फिगर ड्रॉ केले असते तुम्हाला सांगितलं असतं तर काही समजलं नसतं. ह्याचं नाव आपण सोप्या पद्धतीने ABC आणि इथं नाव काय लिहूया, D नाव लिहूया. इथे लिहूया गिवन. आपल्याला काय लिहायचं, गिवन पहिल्यांदा. गिवन मध्ये काय केलं आपण, राईट अँगल ट्रायंगल ABC आहे म्हणजे ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री असं लिहिलं तरी पण चालतंय. पुढं काय सांगितलंय, अल्टिट्यूड्स ड्रॉ करा. मग तेच लिहायचं, BD इज अ परपेंडिक्युलर AC. सांगते कसं लिहायचं बघा. इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, angle B is equal to 90 degree. Sec BD is a perpendicular hypotenuse AC. हे झालं आपलं गिवन. आणि A', D', C. गिवन किती सोपं आहे, मग अशी मी तुम्हाला समजून सांगितलं कसं. एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगलचं नाव काय आहे, ABC. इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री. सेक BD इज अ परपेंडिक्युलर हायपोटेनियस AC.
हायपोटेनियस होती ती परपेंडिक्युलर काढल्यामुळं कसं झालं ए डॅश बी डॅश सी. गिवन समजलं सगळ्यांना. आज हे घरी जाऊन प्रॅक्टिस करायचं आहे आणि बिन बघता काय करायचं लिहून काढायचं. फिगर समजले, गिवन समजले. आता आपण प्रूव्ह बघूया. आता इकडे बघा स्टेटमेंट मध्येच आपल्याला समजते या अल्टिट्यूड्स काढल्यामुळं दोन ट्रायंगल मिळाले. कुठले दोन ट्रायंगल? अँगल ADB आणि अँगल BDC. आता नावं घेताना पण कशी घ्यायची? राईट अँगल यायला पाहिजे. मधलं जे लेटर आहे त्याचं माप किती यायला पाहिजे? 90 डिग्री यायला पाहिजे. हे दोन जे ट्रायंगल आहे ते काय असायला पाहिजेत? ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असायला पाहिजे. ओरिजिनल ट्रायंगल आपला कुठला आहे? ABC. म्हणजे इथं 3 ट्रायंगल येतील. बघा कसं लिहूया? ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल ADB. Triangle ABC is a similar triangle BDC. Triangle ADB similar triangle BDC. मी तुम्हाला थेरम पाठ करायचं म्हणणारच नाही. थेरम लक्षात ठेवायचे. थेरम कशी लक्षात ठेवायची? फिगरनुसार लक्षात ठेवायची. आता इकडे बघा मग अशी गिवन तुम्हाला सांगितलं कसं लक्षात ठेवायचं ते. परत एकदा आपण रिपीट करूया. म्हणजे मी एवढे शिस्तीत का सांगाले? थेरम इम्पॉर्टंट आहे आणि थेरम बरीचशी मुलं पाठ करतात. पाठ करायचं नाही, आपण डायग्रामनुसार लक्षात ठेवायचं. डायग्राम ड्रॉ केले, फिगर ड्रॉ केले. आता या फिगरमध्ये काय दिसतं आपल्याला गिवनमध्ये? इन ट्रायंगल ABC अँगल B इज 90 डिग्री. Sec BD is a perpendicular hypotenuse AC. So A dash B dash C. आता इथं आपल्याला काय सांगितलं? जर ते दोन ट्रायंगल काय असतील सिमिलर, ते दोन ट्रायंगल तयार झाले ते ओरिजिनल ट्रायंगलला काय असतील? सिमिलर असतील. हे प्रूव्ह करून दाखवा. आता या ट्रायंगलची नावं कशी लक्षात ठेवायची? तुम्ही पाठ केला तर मी डेफिनेटली सांगते 100% तुम्ही पेपरला विसरला. आपण इथं राईट अँगलचं स्टडी करावलोय म्हणजे ट्रायंगलची नावं घेताना पण मध्ये 90 डिग्री यायला पाहिजे. आता तुम्हाला सांगते. आता सपोज आपण हे ट्रायंगल ABC असं लिहिलं. ABC का लिहिलं? मी असं पण लिहू शकते असं की ACB. हे लिहिलं तर चूक, तुमची थेरम बघणारच नाही. मधला जो अँगल असतोय तो किती यायला पाहिजे? 90 डिग्री. इथं C अँगल 90 आहे का? नाही. म्हणजे तुमची थेरम बघताना एवढं काळजी बघितलं जातं की ह्याला बरोबर राईट अँगल ट्रायंगल्स दाखवलेत की नाही. म्हणजे आपण नावं कशी घ्यायची? मधला जे अँगल यायला पाहिजे, मधलं जे लेटर यायला पाहिजे त्याचं माप 90 डिग्री असायला पाहिजे. बघा ट्रायंगल ABC हा सिमिलर कोणाला घेतला? ADB. हा D 90 आलाय की नाही? आलेला आहे. परत ट्रायंगल ABC हा एक ट्रायंगल झाला. आता हा छोटा घेऊया ट्रायंगल BDC. D चं माप 90 आहे की नाही? आता हे रिमेनिंग दोन अँगल ADB आणि ट्रायंगल कुठला घ्यायचा? BDC. सगळ्या ट्रायंगलची नावं लिहिताना मधलं जे लेटर आहे त्याचं 90 डिग्री यायला पाहिजे. एवढंच बघायचं. हे झालं आपलं गिवन आणि प्रूफ. आता डायरेक्ट आपण काय करायचं? प्रूफ करायचं. प्रूफ पण सोपं आहे, काय उघड नाही आहे. हे रफ करूया. प्रूफ कसं करायचं बघा. इन ट्रायंगल ABC and triangle ABC and triangle ADB. आता मग तुम्ही मॅडम असं का घेतलं पहिल्यांदा? कारण आपल्याला पहिल्यांदा प्रूफ मध्ये ते ट्रायंगल सांगितले. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत दाखवा. कसं सिमिलर आहे बघा. आपण परत एकदा इथं फिगर काढतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. काढला. मला आता हे दोन ट्रायंगल जे आहेत ते A ने सिमिलर दाखवायचे. ऑब्झर्वेशन करा. त्याच्यामध्ये बघितलं तर अँगल ABC आणि अँगल ADB ह्या दोघांचं माप किती दिसते मला? 90 डिग्री. म्हणजे एक अँगल मिळाला. इथे लिहूया अँगल ABC इज इक्वल टू अँगल कुठला लिहायचा? ADB. याचं रिझन काय? इच 90 डिग्री. समजलं? आता याच्यानंतर अजून काय दाखवले? ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये कुठला कॉमन अँगल येतोय? ABC आणि कुठलं नाव आहे? ADB. दोघांचे कॉमन कुठला दिसतोय? A.
मी आता तुम्हाला असं लिहिते, अँगल ए इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ए. ह्याचं रिझन काय आहे? कॉमन अँगल. आता काही वेळा शाळेत काय सांगतात, हे असं एक लेटर लिहायचं नाही. माझ्यामध्ये काही चुकत नाही आहे. समजा म्हणजे शाळेमध्ये असं सांगितलं की 3 लेटर असलेलं नाव लिहायचं तर ते अँगल कॉन्ग्रुएंट असते. तर आपण काळजी काय घ्यायचं, तुम्ही कशी नावं द्या, मध्ये लेटर कुठले यायला पाहिजे? ए यायला पाहिजे. आपण कुठल्या ट्रायंगलमध्ये गेले? ABC. मध्ये काय यायला पाहिजे? मी ए म्हणायला लागले. म्हणजे कुठला लिहिणार मी? CAB तर लिहा किंवा BAC लिहा, कसं पण लिहा. मध्ये फक्त काय यायला पाहिजे? ए यायला पाहिजे. ही कंडिशन माझ्यामध्ये बरोबर आहे. पण समजा काही काही शिक्षक कडून सुचलं की नाही तसंच लिहायचं म्हटलं तर आपण ह्या पद्धतीने लिहूया. अँगल BAC. इथं पण मध्ये काय यायला पाहिजे? ए यायला पाहिजे. BAC लिहिल्यानंतर मी ह्याचं नाव काय लिहिते? ADB किंवा BAD. BAD. ए मध्ये आले म्हणजे काय? कॉमन अँगल. आता 2 अँगल आले म्हणून हे कसे झाले? ए टेस्ट. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB. याला इक्वेशन काय लिहूया? फर्स्ट नंतर लिहूया. आधी लिहायचं ए टेस्ट. झालं. तुम्हाला हे पहिल्यांदा सिमिलर दाखवायला आलं तर पुढचं आपोआप तुम्ही मला सांगा. म्हणजे कसं? आता नाव इन ट्रायंगल आपल्याला हे 2 प्रूव्ह करायचे. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC. आता यांच्यामध्ये परत काय सांगायचं? 2 90 डिग्रीचे अँगल आहेत. कुठले? ABC अँड BDC. दोघांचं माप किती आहे? 90 डिग्री. वरच्या सारखंच करायचं. अँगल ABC इज इक्वल टू अँगल BDC. याचं रिझन काय आलं? इच 90 डिग्री. पुढं आता ह्याच्यातलं कॉमन अँगल बघूया. कुठला आहे कॉमन अँगल? ABC आणि BDC. बघितलं तर हा सी काय दिसतोय? कॉमन अँगल दिसतोय. परत 3 अक्षर नाव लिहायचं. अँगल ACB इज अ कॉन्ग्रुएंट अँगल BCD. हेच फक्त उलट लिहायचं. रिझन काय लिहिलं मी? कॉमन अँगल. आता 2 अँगल कॉन्ग्रुएंट आलेत म्हणून ट्रायंगल ABC इज अ सिमिलर ट्रायंगल BDC. परत कुठली टेस्ट लिहायला? ए टेस्ट. ह्याला इक्वेशन फर्स्ट लिहूया आणि ह्याला इक्वेशन सेकंड लिहूया. झालं. आपले 2 तर प्रूव्ह मिळालेत आपल्याला. पुढे मी काय सांगते? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मध्ये काय दिसतंय? कुठल्या ट्रायंगल दोघांच्या मध्ये कॉमन आलाय? ABC. म्हणजे जी LAची साईड बघितली तर ती काय आलंय? कॉमन आहे. म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे, सेम आहे, सिमिलर आहे. म्हणजे हे 2 ट्रायंगल पण काय असणार? एकमेकांना सिमिलर आहे कारण ही साईड त्यांची काय? सेम आहे. म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ट्रायंगल ADB इज अ सिमिलर ट्रायंगल BDC. झालं. हे इक्वेशन 3 आणि हेच आपल्याला बघा प्रूफ मध्ये आपण लिहिलोय. आणि याच्यानंतर आता आपण एक लास्ट लिहूया. म्हणून किंवा दॅट इज अँगल ABC इज सिमिलर. ठीक आहे. हे पुढचं काही नाही लिहिलं तरी पण चालतंय. हे एकमेकांना असं लिहू. ट्रायंगल ABC इज अ सिमिलर ट्रायंगल ADB इज अ सिमिलर ट्रायंगल BDC फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता हे मी एक्स्ट्रा म्हणून सांगाले. इथं पॉईंट आपली थेरम संपते. इथं कळालीच राहिला व्यवस्थित थेरम. आज जी थेरम सांगितली आहे ती व्यवस्थित वाचा. फक्त फिगर ड्रॉ करा आणि आपल्याला गिवन प्रूफ हे व्यवस्थित एक्सप्लेन करायला येते की नाही बघा. आपण असं पाठ करायचं नाही की आपल्याला काय करायचं? राईट अँगल ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. हे स्टेटमेंट वाचायचं. या स्टेटमेंटवरून मला गिवन लिहायला यायला पाहिजे, प्रूफ लिहायला यायला पाहिजे, प्रूफ करायला यायला पाहिजे. ज्याला बेसिक कन्सेप्ट कळते की ह्या फिगरमधून आपल्याला काय प्रूफ करायचं आहे त्याला तो कधीही थेरम पाठ करणार नाही. या लेसनमध्ये जवळपास 2-3 थेरम इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच येतात पेपरला. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम आणि सर्कल ह्या 3 प्रकरणामध्ये थेरम आहेत. नंतरच्या कुठल्याही प्रकरणामध्ये थेरम नाही. म्हणून हे प्रकरण परफेक्ट करा. आता स्कूल नाही आहे, काय नाही, भरपूर वेळ आहे. जॉमेट्री परफेक्ट केलं. अल्जेब्राला जास्त वेळ द्यावा लागत नाही पण जॉमेट्रीला वेळ द्यावा लागतो आणि त्याची फॅक्ट समजायला. हे काही थेरम सगळ्यांना समजले असेल. काही डाऊट असेल तर मला विचारा.
पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. ठीक आहे, आजचं इथं बस.